सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी यूट्यूबवर कंटिन्यू राहा. तर अपडेट बघूया काय आलेली आहे. तर लाडकी बहीण योजना 6वा हप्ता अखेर प्रतीक्षा संपली. 24 डिसेंबर 2024 पैसे जमा झाले. 4,200 प्लस 2,500 रुपये तुमच्या खात्यावरती पडणार आहेत. 24 तारखेपासून पडायला सुरुवात झालेली आहे. तर देवेंद्रजी फडणवीस यांनी अशी माहिती दिली होती की तुमच्या खात्यावरती 24, 25 आणि 26 या तारखेमध्ये पैसे पडणार आहेत. ही अपडेट आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये पाहितली असतील. जर तुम्ही व्हिडिओ पाहितला नसेल तर व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला नवीन अपडेट काय जाणून घेण्यासाठी यूट्यूबवर या व्हिडिओवरती कंटिन्यू राहा. चला तर बघूया पुढील अपडेट काय आहे. तर मित्रांनो अपडेट बघा. लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक मोठी घोषणा निर्णय घेण्याचा. लाडकी बहीण योजनेच्या बाबत आता सर्व पात्र महिलांना 2 महिन्याचे पैसे मिळणार. तर मित्रांनो या ठिकाणी असं जाणून घ्या की लाडकी बहीण योजनेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एक मोठी घोषणा केलेली आहे. काय निर्णय काय झालेला आहे आपण बघू त्या. लाडकी बहीण योजनेच्या बाबत आता सर्व पात्र महिलांना 2 महिन्याचे पैसे ॲट अ टाईम म्हणजे एकाच टाईमला तुम्हाला 2 महिन्याचे पैसे भेटणार आहेत. चला तर बघूया पुढील माहिती काय आहे ते. लाडकी बहीण योजना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे म्हणजे 4,200 रुपये 25 डिसेंबर दुपारी 2:40 देण्याचा निर्णय झाला होता. फक्त याच महिलांना पैसे मिळणार आहेत मित्रांनो. तर ते पैसे कोणासाठी आहेत, कोणत्या महिलांना ते पैसे भेटणार आहेत तर आपण ते बघूया पुढील अपडेट काय आहे ते. तर मित्रांनो ज्या महिलांच्या खात्यामध्ये 7,500 आले होते अशा महिलांना 4,200 रुपये मिळणार आहेत. तर ही महत्त्वाची अपडेट आहे, तुम्ही जाणून घ्या. ज्या अगोदर तुम्हाला 7,500 रुपये आले होते आणि अशाच महिलांना आता 4,200 रुपये त्यांच्या खात्यावरती दिसणार आहेत. ते पण आज 2:40 ते पडणार होते मित्रांनो 24 तारखेला. तर 24 तारखेपासून पडायला सुरुवात झालेली आहे. हळूहळू सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत. तर महिलांचा असा प्रश्न आहे की आमच्या खात्यावरती आणखी काही पैसे आलेले नाहीत. मित्रांनो तुम्ही समजून घ्या की हळूहळू सर्व भागामध्ये ते पैसे टाकायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर अपडेट काय आता जाणून घेऊया आपण. लाडकी बहीण योजना खात्यात लाडकी बहिणीचे योजनेचे 7,500 पेक्षा जास्त पैसे आले असतील अशा महिलांना 4,200 रुपये मिळणार नाहीत. तर हे महत्त्वाचं आहे, जाणून घ्या तुम्ही. त्यांनी या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की ज्या महिलांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये आले आहेत अशा महिलांना तिथं 4,200 रुपये भेटणार आहेत. आणि ज्या महिलांना 7,500 पेक्षा जास्त जर पैसे आले असतील अशा महिलांना ते पैसे भेटणारे नाहीत. हे लक्षात घ्या तुम्ही. या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आहे. तर या ठिकाणी बघूया काय सांगतात ते. ज्या महिलांच्या खात्यामध्ये 1 रुपयाही आला नाही अशा महिलांना नेमकं आता काय आहे की 7,500 प्लस 4,200 रुपये त्यांना एका टाईमलाच त्यांच्या खात्यावरती पडणार आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही जाणून घेऊ शकता. ज्या महिलांना आतापर्यंत 1 रुपयासुद्धा आलेला नाही, कारण आलेलं नाही म्हणजे त्यांचं अकाउंट किंवा त्यांचं व्हेरिफिकेशन काय राहिलं असेल, त्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँकला लिंक करायचं झालं नसेल, ज्या महिलांनी नवीन अर्ज केलेला असेल अशा महिलांना आता एकाच टाईमला 7,500 प्लस 4,200 रुपये या ठिकाणी भेटणारे आहेत. तुम्ही अपडेट पाहू शकता. तर पुढील अपडेट काय आहे आपण बघूया की फक्त याच महिलांना आता फक्त महिलांनाच बँक अकाउंट या बँकेत असणे गरजेचे आहे. तर या ठिकाणी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की कोणत्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट असणं गरजेचं आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की कोणत्या बँकमध्ये लवकरात लवकर पैसे हे भेटणार आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जी पोस्ट बँक आहे मित्रांनो, जी पोस्ट बँक आहे त्या पोस्ट बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे येत आहेत. त्याचं रिझन असं आहे की पोस्ट बँक ही नॅशनल लेवलची बँक आहे, तुम्ही जाणून घेऊ शकता. पोस्ट बँक ही अशी बँक आहे की तिथं सरकारी कामं, सरकारी योजना लवकरात लवकर, कारण ती सरकारची बँक आहे, लवकरात लवकर तुमचे कोणतेही कामं अप्रूव्ह केली जातात. म्हणून त्या बँकमध्ये तुमचं लवकरात लवकर पैसे येण्याची शक्यता आहे. आणि दुसरी बँक म्हणजे SBI बँक असू शकते, दुसऱ्या कोणत्याही बँक असू शकतात. हळूहळू सगळ्या बँकमध्ये तुम्ही अकाउंट ओपन केले असेल, त्यांना लिंक केले असेल. काही तुमचा प्रश्न असला तुम्ही विचारू शकता, कारण कोणत्याही बँकमध्ये खरं सांगायचं म्हणजे कोणत्याही बँकमध्ये तुमचे पैसे हे येणारे आहेत, पैसे कुठंही जाणारे नाहीत. तर आता प्रश्न असा आहे की कोणत्या भागामध्ये
सर्वात जास्त अगोदर पैसे पडलेले आहेत हे बघूया आपण. नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, जालना, बुलढाणा. मित्रांनो, हे एवढा जो पट्टा आहे ना, या पट्ट्यामध्ये हे एवढा जो एरिया आहे, या एरियामध्ये सर्वात अगोदर पैसे पडण्याची गोष्ट देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेली आहे. म्हणजे या एरियामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर पैसे भेटणार आहेत आणि हे जो आहे यानंतर या भागामध्ये नंतर पैसे पडणार आहेत. ही तुम्ही बाब लक्षात घेऊ शकता की तुम्हाला तुमचं जर नांदेड जिल्हा असेल, नांदेड जिल्ह्यात ते लवकरात लवकर पैसे येतील, परभणी जिल्ह्यात येतील. आता कमेंट केली होती की काही जणांनी की 4,500 रुपये, काही जणांनी कमेंट केली होती की आम्हाला 4,500 रुपये आलेले आहेत पण 5वा, 6वा, 7वा हप्ता पडलेला नाही. तर त्यांनी लक्षात घ्या की तेही पैसे तुम्हाला लवकरात लवकर टाकण्यात येतील. तर भेटूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तर पुढील व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सपोर्ट करा. भेटूया पुढील अपडेटसोबत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.